सकाळी तरी अर्धा मी काढलेली आहे सगळं कचरा. खूप घाण झाले लेकिन हात तर पोचे नाही. स्टूल ठेवून बघितले तर ना स्टूल ना त्याबद्दल मला उशीर आज किती पण वेळ लागू दे लेकिन क्लीन तरी करून घेणारच मी. उद्या ठेवणार. महाग झाले आज तरी. टोमॅटो, कांद्याचा रेट पण वाढलेला आहे. हे बघा फॅनचा कचरा ना एवढं पडायला लागले ना बापरे. आता मी ना कसं तरी जरासं चढवून जरा तरी जर पुसून घेते क्योंकि खूपच पडायला लागले. मला तर कंटाळा आला त्याचा. हाय हॅलो नमस्ते. तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजणार आहे सकाळचं 11 वाजता. 11 अजून वाजले नाही, अजून 10 मिनटं कमी आहे. आणि बघितले ना किती वेळ मला फॅन ना असंच थोडंसं पुसून घेतली. कसं ते कचरा पडत होतं ना. आता काय करू मग. काय केली उशी ठेवून घेतली. ते पूर्ण तरी स्वच्छ झालेलंच नाही आहे. ते पूर्णपणे स्वच्छ झालेच नाही. त्याला ना अजून स्टूल पाहिजे नाही तर काहीतरी पाहिजे आणि कोणतरी पकडायला पाहिजे. मग अजून मग की केवढं होते तेवढंच जरी पुसून घेतले तर कचरा पडायचं तरी जरा बंद झालेलं आहे. काय ते कालच झालं असतं लेकिन सगळं राहिलं. लेकिन थोडं तरी मग सगळं कचरा पुसून घेतलेले आहे मी. परत डबल झाडू मारावं. गुडिया आणि ना आरू ही दोघे स्कूलला गेलेले आहे आणि त्यांच्या टिफिनमध्ये गुडियाच्या टिफिनमध्ये दिली आज आमलेट आणि चपाती दिलेली आहे. आणि आरूहीला पण ना आमलेट आणि चपातीच दिलेली आहे. त्यांच्या पप्पाला पण चपाती आणि भुर्जी केली होती अंड्याची ते दिली. आणि भात आणि आमटी पण लावली होती कुकर. फक्त आमटीला फोडणी द्यायला पाहिजे होतं लेकिन वेळ लागला आणि त्यांनी लवकर गेले म्हणून अजून काही दिली. त्यांना 11:30 वाजलेले आहे. चला तायराला आणायला जाते. आणि आमच्याकडे ना खूप मोठा पाऊस लागलेला आहे कालपासून. सकाळपासून पण ना कंटिन्यू बघा पाऊस आहे. आत्ता बघा 12 वाजले. आत्ता आलो. अर्धा भिजलेलो आहे सगळं. पॅन्ट तरी सगळं भिजलेलं आहे माझं. आणि हे बघा गुडियाचा पण ना ड्रेस वगैरे जर भिजलेलं आहे. हाय मन असं काय मम्मा मला घेऊन आले, पप्पा मला सोडून आले. चला मग पहिला आपण कपडे चेंज करतो. आता बघा 1:30 झालेले आहे आणि आता मला जायला पाहिजे आरोहीला आणायला. हे बघा माझं आमटी हे होते बॉईल होते. ह्याच्यामध्ये फक्त बघा तेलामध्ये मग फक्त जिरा लसूण ना काय म्हणते असं कुटून ठेचून काय म्हणतात बघा त्याला ते घातले. आणि एक मिरची घेतली आणि आपलं काय ते हळद पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा आणि आपला मालवणी मसाला 1 चमचा घालून शिजून घेतले. मस्तपैकी असं ना टेस्ट येते मतलब की छान येते. आणि हे ना खूप म्हणजे खूपच हेल्दी आहे. हे आमटी आहे ना खूपच हेल्दी आहे. आणि वेट लॉससाठी ना हे खूप वापरतात. तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. हे बघा आता स्कूलवरनं आलो आम्ही. आता जेवण करून घेतो. सकाळपासून नाश्ता नाही काय नाही. हे ना आरोहीचं प्लेट आहे. मी तरी चपाती भाजी खाणार आहे. मी तरी भात खाणार नाही लेकिन आमटी घेणार मी. दाखव मला. आता बघा मी जेवण करून घेते. मी भात जेवणार नाही. हे बघा मी हे घेतलेली आहे चपाती, भुर्जी आणि आमटी. सकाळपासून नाश्ता केलं नाही आहे. माझं ना रोजचं असंच होते टाईम टेबल ना ह्यांच्या स्कूलमुळे आणि कामामुळे आणि मेन तरी पाणीमुळे. बघा आमच्याकडे एवढं पाणीचा हाल आहे ना त्याच्यामध्ये ना मला आणि बरोबर टाईम ना कायच जमे नाही आहे मला. त्याच्यामुळे कसं टाईम टेबल नाही काय नाही खायचं प्यायचं. त्याच्याबद्दल ना कसं वजन पण वाढलेलं आहे माझं. आता वजन मी किती छान मेंटेन ठेवली होती. चला बघा आता आपण जेवण करून घेतो. व्लॉग स्किप करू नका पूर्ण बघा. गुडिया चपाती सॉस आणि जरासा मेयोनीज घेतली आणि इथं बघा आरोही जेवते.
भात आणि आमटी. से हाय. 7:30 वाजलेलं आहे आणि हो आणि मी ना आता भाजी आणायला गेली होती. किती 6:30ला गेली होती आणि आली 1 तास लागला. बापरे किती पाऊस पडलं ना तर सगळं चिखल आणि एवढं रश होतं ना. आणि एक तरी आज ना मी खूप उशीरनं गेली म्हणून काळोखमध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं कायच समजलं नाही. तरी पण किती पुढे दिसलं तेवढंच घेतली. आणि किती महाग झाले आज तर. टोमॅटो कांदा सगळं महाग आहे बघा. एक पण भाजी असं नाही की असं हे आहे म्हणून. टोमॅटो पण महाग झाले. टोमॅटो सोडा कांद्याचा रेट पण वाढलेला आहे. एवढंसं भाजीला म्हणजे असं पडतं 500-600 तर गेलंच. आता मी सांगितलं होतं तुम्हाला फॅन वगैरे हा रूम तर आज किती पण वेळ लागू दे लेकिन क्लीन तरी करून घेणारच मी. उद्या ठेवणारच नाही. उद्या म्हणत परत असंच जाणार. आणि मी भाजी आणायला जाताना ना गुडिया झोपली होती. तिला सोडून गेले. चला आता मी ना क्लीन करून घेते क्योंकि जेवणाचं तरी काही नाही. हो दुपारी ना जेवण बनवलेलं आहे ना तेच आहे. आणि इथं मी स्टूल ठेवून बघितले तर ना स्टूल ना असं हाला लागलं. त्याबद्दल मला की उशीच ठेवून घेऊया क्योंकि स्टूल धरायला परत कोण नाही आहे क्योंकि आरोही शूट घ्यायला तिकडं त्याबद्दल. आणि आमची गुडिया पण एक मध्ये हे करते. चला मी पटपट पुसून घेतात क्योंकि आरोहीचा पण अभ्यास खूप आहे. आणि हे बेडशीट वगैरे पडलं तरी पण चालतं क्योंकि बेडशीट धुवायला टाकणार आहे मी. सकाळी तरी अर्धा मी काढलेली आहे सगळं कचरा. सगळं बाहेरनं कचरा उडून येते बघा. तेव्हा किती कसं घाण आहे. हे बघा हे वायर पण खूप घाण झाले लेकिन हात तर पोचे नाही. हात पोचत नाही. हे बघा हे वायर वगैरे. हे वायरला पण हात लावायला भीतीच वाटते बाई. शॉक लागलं तर काय करतात. हे बघा किती कचरा आहे. कचरा पडला बघा. हे बघा परत ना 15 दिवसाला एकदा ना सगळं हे होतच. चला आता पटपट ना बेडशीट चेंज करून घेते. कॉट वगैरे पुसून घेते. खूप बाई बस झालं बघा. फक्त अर्धा तासचं काम होतं लेकिन ना कसं परत कोणतरी असं पाहिजे. असं एकटीला म्हणजे कसं एकटी मी करू शकते लेकिन कसं शूट मग करत कोण करणार असं आहे ना. आणि हे बघा आमची गुडिया मध्ये किती होते त्याच्याबद्दल ना कालपासून ना ते बोट तरी मला खूपच दुखा लागले. मी घेतो जरा. बोट तरी माझं ना खूपच दुखायला लागले. काय की त्याला खूपच हे झालंय. त्याबद्दल ना हे ऑपरेशनच्या आधी ना हे नाही बा हे उशी नाही दुसरा उशी घालायचं आहे. ऑपरेशनच्या आधी ना हे सगळं क्लिनिंग करायचं ना गरजेचं आहे. नाही तर नंतर ना मला 4-5 दिवस तरी एवढं डीप क्लीन करायला जमणार नाही. अजून भाजी पण आणलेलं आहे ते पण सगळं स्वच्छ करायला पाहिजे. बापरे. आणि हे सगळं डस्टमुळे ना मला तर सायनसचा प्रॉब्लेम आहे म्हणून ना नाकात ना खूपच त्रास होते. इतकंच संपवते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या भेटूया. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.